नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत अप्रतिम चवीची सुकी करंदी. सुकी करंदी आपण कमीत कमी साहित्यामध्ये करू शकतो. या करंदीसोबत तुम्ही 2 पोळ्या नक्कीच जास्त खाल, इतकी ही करंदी चवीला अप्रतिम होते. आपल्या चॅनलवर सुक्या मच्छीपासून केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी भांड्यामध्ये साफ केलेली करंदी घेतलेली आहे. करंदी कपने मोजाल तर बरोबर पाऊण कप होईल इतकी करंदी घेतलेली आहे. बघा, करंदी अगदी स्वच्छ आहे. करंदी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. करंदी जरी मी सुकलेली घेतली असेल तरीही बाजारातून आणल्यानंतर अजून 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवलेला आहे, म्हणजे करंदीचा उग्रवास नाहीसा होतो आणि करंदी अजून जास्त दिवस अगदी छान टिकते. आता आपल्याला करंदी धुवून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. खूप जास्त कडकडीत गरम घालायचं नाही आहे. हलकं गरम असलेलं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि 10 मिनिटं या गरम पाण्यामध्ये करंदी भिजत घालणार आहोत. म्हणजे करंदीला जर कुठे कचरा लागला असेल तर तो गरम पाणी घातल्यामुळे निघून जाईल आणि करंदीला कधीकधी वाळू देखील चिकटलेली असते, ती तळाशी जाऊन बसते. 10 मिनिटांनंतर आपण 2-3 वेळा साध्या पाण्याने करंदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण करंदी करणार आहोत. इथं मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा आहे. कांदा टोमॅटो मी चॉपरमधून असा अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे. इथं मी 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो चॉपरमधून असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत. कांदा टोमॅटो आपण बारीक चिरून किंवा बारीक चॉप करूनच घ्यायचा आहे, म्हणजे करंदी जेव्हा आपण करतो तेव्हा मसाला अगदी छान मिळून येतो. आता आपण कांदा टोमॅटो यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथं मी कांदा आणि टोमॅटो एकाच वेळी फोडणीमध्ये घातलेले आहे, पण तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही आधी कांदा भाजून घ्या आणि त्यानंतर टोमॅटो घातला तरीही चालेल. कांदा टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला की यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आत्ताच मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर शिजला जाईल आणि टोमॅटोचा आंबटपणा देखील लवकर नाहीसा होईल. आता आपण यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अजूनही गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं कांदा टोमॅटो छान शिजवून घेऊया. 5-6 मिनिटांमध्ये थोड्या वेळाने झाकण काढून आपण कांदा टोमॅटो तळापासून ढवळून घ्यायचा आहे, म्हणजे तो तळाला लागणार नाही. 2 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आताच आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद उतरला जातो. तुम्हाला आत्ता घालायची नसेल तर नंतर घातली तरीही चालेल. आता आपण यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवून अजून 4 ते 5 मिनिटं कांदा टोमॅटो शिजवून घेऊया. कांदा टोमॅटो अजून पूर्णपणे शिजलेला नाही आहे. पुन्हा 4-5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झाला आहे. यातलं सगळं पाणी आटलं गेलेलं आहे आणि कांदा टोमॅटोला मस्त तेल सुटलेलं आहे. इतपत आपण कांदा टोमॅटो झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही झाकण न ठेवता देखील परतून शिजवून घेऊ शकता. यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया, अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आणि 1.5 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, जशी करंदी तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट आवडत असेल त्यानुसार. आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया. मसाले परतून झालेत. आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली करंदी घालायची आहे. गरम पाण्यातून करंदी काढल्यानंतर मी 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. बघा, आता आपण करंदी आधी या मसाल्यांमध्ये कोरडीच मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाल्यांचा छान स्वाद त्यामध्ये उतरेल. आता आपण यामध्ये अंदाजे अर्धा तांब्या पाणी घालूया. तुम्हाला पाणी न घालता करंदी फक्त वाफेवर शिजवायची असेल तर तशीही शिजवून घेऊ शकता. लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं करंदी शिजवून घ्या. गरजेनुसार पाणी घालायचं. करंदी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे. पाणी घातल्यानंतर एक वेळ चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण 2 कोकम घालूया. कोकम मोठी आहेत आणि ती आमची घरची आहेत, ती आंबट आहेत म्हणून फक्त 2च घातलेले आहेत, कारण आपण यामध्ये 2 मोठे टोमॅटो घातलेले आहेत. 2 कोकम अगदी पुरेसे होतील. पुन्हा एक वेळ ढवळून घेऊया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया. तुम्ही पाहू शकता करंदीला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण यातलं सगळं पाणी आटेपर्यंत करंदी छान शिजवून घेऊया.
7 ते 8 मिनिटं मी मीडियम फ्लेमवर करंदी छान शिजवून घेतलेले आहे आणि यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. करंदी तुम्हाला थोडीशी सैलसर जाणवत असेल, पण गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हवी तशी ती व्यवस्थित घट्ट होते. याहीपेक्षा जर तुम्हाला करंदी कोरडी करून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता मी करंदीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. थोडीशी सैलसर ठेवली म्हणजे भाताबरोबर खाणं अगदी सोपं होऊन जातं. करंदीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता आपली करंदी सर्व्हिंगसाठी तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. आता आपण गॅस बंद करूया आणि शिजवून घेतलेली करंदी सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार करंदी सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा गार झाल्यानंतर अगदी व्यवस्थित घट्ट झालेले आहे. या करंदीसोबत तुम्ही भात, भाकरी, चपाती काहीही खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागते. अशाच पद्धतीने सुकी करंदी घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.